राष्ट्र सेवा दलाचा ठाणे जिल्ह्याचा संघटक माझ्याबरोबर आहे महादेव पाटील. महादेव पाटील मुंबईचा उपाध्यक्ष आहे. आज या ठिकाणी मुंबई एकूण विभागाची वर्षा सहल आयोजित केलेली आहे. आपण पाहत आहात की या ठिकाणी अतिशय मौज मजेने एकूण 260 लोक जी मुंबईतील मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा या ठिकाणून आलेली आहेत आणि शेतीचा आनंद घेत आहेत. शेतीचा आनंद घेत आहेत. सेवा दलाने हा उपक्रम अशासाठी केलेला आहे की माती जी आहे, एकूण मातीशी माणसाचं जे नातं आहे हे तुटत चाललेलं आहे. आताचं युग आहे हे 4Gचं युग आहे आणि विविध शासनाच्या नियमांखाली विकासाच्या नावाखाली जमीन हिरावून घेण्याचं कार्य सुरू आहे. असं होत असताना सेवा दलाने या सर्व युवा पिढीचं मातीशी नातं कायम राहावं आणि उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ही सर्वांना समजावी आणि हे नातं अतूट राहावं म्हणून वर्षा सहलीच्या निमित्ताने भात लावणी घेतलेली आहे. ही भात लावणी जी आहे ही एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण करत आहोत जेणेकरून त्या वंचित घटकाला त्याचा लाभ भेटेल. धन्यवाद. वा वा. या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखर या जांभया गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर ठाकर, या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर ठाकर, या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखर. या डोंगाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखर या जांभया गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखर. आम्ही ठाकर ठाकर ठाकर, या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर ठाकर, या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखर. या डोंगाकर या रानाची. ठाण्याहून आले आज सेवा दलाच्या या कॅम्पमध्ये. आम्ही इकडे भात लावणी करतोय. मी पहिल्यांदाचा एक्सपिरियन्स घेते. मला माहीत नाही या सगळ्या चिखलामध्ये मी किती वेळ तग धरू शकणार आहे. आता आम्ही शिकणार आहोत की भाताची रोपं आम्ही काढून आणलेली आहेत तिकडून आणि आम्ही शिकणार आहोत की यांची लावणी कशी करायची ते. हाय, माझं नाव रेखा नागरी. मी ते पहिल्यांदा आली आहे आणि हे भात वगैरे लावून मला खूप छान वाटते आहे आणि सगळं पहिल्यांदा बघते आणि खूप एन्जॉय करते आहे मी राष्ट्र सेवा दलमध्ये.